पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो, वय वय तू सावध केलंस म्हणून बरं झालं की त्याच्याबद्दल सगळी चौकशी केली आम्ही। तो कोण आहे, काय शिकलाय, काय करतो, त्याचं नाव काय, सगळं कळलंय मला। आता त्याच्या संग असा खेळ खेळते की बघस तू। कोण समजतो कोण स्वतःला? आणि हा लई डोसक्यात गेला ना तर त्याच्यावर केस बी करायला लागेल। बर चल ठेवते मी। हा चल। हिला सगळं कळलं? दाद्या, अरे वहिनीने ठरवले म्हणजे ते आपल्या बाजार उठवल्याशिवाय राहत नसतात। आता आपलं काय खरं नाही। दोन्ही पाय दोन्ही हातात घेऊन पळायला लागते बघ। अयो, म्हणजे माय लव्ह स्टोरीचं देड का आता? या राधीनं माझं आयुष्य बरबाद केलं, तिनं माझं घर भडकावलं, म्हणून मी आज इथून जीव द्यायलोय। आलो आलो। थांब थांब थांब। जगण्या पकड ना, पकड ना। नाही गोपीनाथ करू नका। जगण्या जगण्या सोड मला। नाही सोडणार। सोड मला, नाही तर तुझ्या सकट जीव देईन। सोड मला। काय करायलाय? तुम्हाला काय झालं तर मी काय करू? तुम्ही पहिले खाली उतरा। नाही, आता मी खाली उतरणार तो वर जाण्यासाठी। हो, उगा काय तर बोलू नका। तुम्ही गेलात तर मी काय करू? ओ जा कोणतरी तर राधा काला बोलून आणा। तिला म्हणाव हट्ट सोड बाई, थोडी तरी माणुसकी दाखव। जा बोलवा तिला। तुम्ही खाली उतरा हो। त्या राधीला आणि अर्चूला निरोप द्या, माझा शेवटचा निरोप। आणि अस्मीला लांब ठेवा। सुखानं मरू बी द्यायची नाही मला ती। चाललो मी, चाललो। या गोपीनाथचा इथला प्रवास आता संपला। जगली हात सोडू नको रे। नाही गोपीनाथ सोड मला जगले, सोड सोड। अगं तायडे, कुठं होती तू? किती वेळ वाट बघायला मी? अरे बाबा, ती मीटिंग संपायचं नावच घेईना। एकतर मला मीटिंगला बसायचं नसताना मम्मी घेऊन गेलेली। बर ते सोड, तू बोल, काय झालंय? तू बस आधी, बस बस। अगं तायडे, लवंगी मिरचीला माझ्याबद्दल सगळं समजलं। काय? होय। आणि हे तुला कसं समजलं? काही बोलली काय ती तुला? नाही तसं नाही, कसं सांगू, ऐक, मला एका अननोन नंबरवरनं भेटायचं म्हणून मेसेज आला आणि संग ना मिरचीचा इमोजी पाठवलेला। मला वाटलं अस्मिय म्हणून मी भेटायला गेलो तर ती पूर्वा होती। तिनं अननोन नंबरवरनं मेसेज केलता आणि ते काय सॉरी बिरी म्हणायचं होतं तिला। मी विचारलं तिला मिरचीचा इमोजी का पाठवला आणि ती बियात सामील आहे का? तर मला म्हणली वय। आणि अगं तिनेच सांगितलंय पूर्वाला। आणि नंतर मी ऐकलंय फोनवर बोलताना अस्मीला। तू
सावध केलंस म्हणून बरं झालं की त्याच्याबद्दल सगळी चौकशी केली आम्ही. तो कोण आहे, काय शिकलाय, काय करतो, त्याचं नाव काय, सगळं कळलंय मला. आता काय करायचं रे? मला बी समजा ना, तूच उपाय सुचव ना काहीतरी. आता मी काय उपाय सुचवू? तुलाच काय तर करायला लागल. ठीक आहे. तायडे, मी एक काम करतो. मी आत्ताच जातो अस्मीकडं आणि स्पष्टपणे बोलतो की माझं तिच्यावर प्रेम आहे. मग एकतर ती हो म्हणू दे, नाहीतर माझ्यावर केस करू दे, पोलिसात जाऊ दे, नाहीतर काय पण करू दे, पण मी आज तिच्याशी बोलतोच. अरे थांब निशी. अरे निशी, आता काय करू? आजच पाहिजे तुम्हाला पैसे, आणि ते बी आत्ताच्या आत्ता. एक काम कर, तू चल भाई कर. तुझा फैसला भाई करते. चल भाई. भाई नको, भाई नको, भाई नको, भाई नको. पाय पडतो तुझ्या, वाचव मला, नाही तर माझं काही खरं नाही. वाचव. पैसे नाहीत तर नाही, पण हे कानावळ, हे घर, हे राधीला माझ्या नाव करायला सांग. तायडे, बरी आहेस ना? बरी आहे की का? सकाळपासून बघाल्या घाबरलेली आणि अस्वस्थ वाटतेस. काय झालंय का? नाही, काही नाही झालं. काही नाही झालं तरी तुला आतनं असलं बेरिंग घ्यायला आवडतंय काय? बोललीस का? तुला पुढचं बोलल्याशिवाय करमतच नाही का? नाही करमत. तायडीला बोलायचं सोडून मलाच बोलायलास. राधा का गोपीनाथ जीव द्यायलाय. काय? आया, अगं ते मला मी म्हणले होते. तायडे, अगं ते काय कमी थापा मारतात वय? मुन्ने, जरा तोंड गप ठेवायची. आपल्याला त्यासने अडवाय पाहिजे. पण ते खरंच बोलतात कशावर ना? आपल्याला बोलण्यात ये घालवून चालायचं नाही. आली का रे? हा? दिसते का? अरे उलट्या दुर्बिणीच्या. इकडे बघ. आली का रे? बघा, इथं मी मारालोय, पण माझ्या घरचं कुणी नाही आलं. अहो, आता तरी कळलं का तुम्हासनी त्या राधीला तुमची किती किंमत आहे ते? आणि घरातलं कोणी आलं नाही म्हणता मी कोण आहे सांगा हो तुम्ही तरी. थांबा, खाली उतरा हो. आली आली. राधी नाही आली. माझी लाडकी अर्चना येईल असं वाटलेलं, पण ती बी नाही आली. संपलं. आता जायची वेळ झाली माझी. निघालो मी. अहो, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना नमस्कार. येतो मी. येतो येतो. आता येतो तरी कुठून म्हणू? जातो मी, जातो मी, जातो जातो. अरे नको नको. अरे काय काय हात सोडू नका. जगण्यात सोड. आता जगून तरी काय उपयोग आहे? सोड मला, सोड. थांबा. काय करायला? आवाज काय करू नका. थांबा. अहो बघा, हो बघा, हा काली. अक्के अक्के, ये बघ ना, जीव द्यायला लागलेत. ये तुला सोडून माझ्याकडे आले. याचा असा बदला घेतलास तू. थांबव त्यास. अगं नाही, मी काय केलंय? तू बोलले टाइम
चाललो मी आता. असं काय करताय? कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. हा. माझं घर न देण्याच्या तुझ्या हट्टापायी मी जीव द्यालोय. सुखात राहा तुम्ही, समजे सुखात राहा. नाही आता तुम्हाला माझं तोंड बी दिसणार नाही. पप्पा असं काही करू नका हो. अहो मी पाया पडते तुमच्या. उतरा तिकडून खाली आओ. अगं अस्मे थांब थांब थांब. काकू कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. अगं तुला काय कळलं का? काय गोपीनाथ तिथे जीव देतोय. काय हो कुठं? पप्पा हो खाली उतरा. तायडे अगं ते नाटक करायला म्हणून तुझं तोंड बंद ठेव. पप्पा. आओ आपण काहीतरी मार्ग शोधू यातून. तुम्ही खाली या. तुम्ही खाली या. मी पाया पडते तुमच्या. हे बघा नाही तो हट्ट करू नका. हट्ट मी नाही राधी, तू धरलायस. हा, माझं घर मला न देण्याचा. आणि माझी मुन्नू, माझी पोरगी म्हणते मी नाटक करतोय. मी नाटक करतोय. माझा जीव जाईल ना तेव्हा समजाल तुला. तुझा बाप खोटा नव्हता, प्रामाणिक होता. पण तवर लय उशीर झाला असेल. माझं बलिदान वाया जायला नको एवढं फक्त मला वाटतंय. मी मेल्यावर यामिनीशी असलेलं तुमचं वैर संपून टाका. नीट वागा तिच्याशी. तिला तुमच्याशिवाय कुणी नाही दुसरं. आणि आमचं ते घर, आमचं कुठलं घर? मी तर चाललो, पण एक सांगून ठेवतोय, जोपर्यंत ते घर यामिनीचं होत नाही तोवर माझ्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही. नाही मिळणार. नको असं काय करू नका. हे बघा असं काय बी हट्ट करू नका. अहो राधा का नको ते हट्टापायी पाप माती लावून घेऊ नका. नाहीतर पोलीस चौकशी होईल. अहो नाहीतर तुम्ही गोत्यात याल. देवळात गोपीनाथची बायको म्हणून वटी भरलीस ना. त्यांच्या नावाचं कुंकू आणि मंगळसूत्र घालून मिरवतेस ना. आणि त्यांची अशी किंमत करतेस. नवरा जाईल माझा. मी पाया पडते तुमच्या. असं काय बी नका करू. राधे ऐकून घे. राधे, हा, मी मेल्यावर भूत बनून तुझ्या खानावळीतल्या जेवणाचा वास घेत तडफडत राहील. नाही तायडे तू तरी समजाव ग. बया गोपीनाथ गेल्यावर ही तर सुखात राहील. पण मी काय करू? मी हे सगळं सोडून मी हिमालयात जाईन. हिमालयात नाहीतर वाळवंटात तरी जाईन. आणि मग हे घर आणि खानावळ दोन्ही बस कवटाळून तू. चाललो मी. तिथे माझं घर न देण्याच्या तुझ्या हट्टापायी मी जीव द्यालोय. राधे, माझ्याकडे हाय नाही ते सगळं घेऊन टाकतो. चाललो मी. चाललो. सोड जागल्या, सोड जागल्या. पाया पडते तुमच्या. अस्मे तू आता काय बोलून काय बी अजून बिघडवू नको. त्यांचं डोसकं आता शांत नाही आहे. तू जा बरं. तू जा. तुला नसली तरी त्यांच्या जीवाची मला पर्वा आहे.
बरं झालं अस्मी गेली, नाही तर सगळ्या प्लॅनची वाट लागली असती. यो सगळा काय प्रकार आहे? आणि काल रात्री कुठं गेला होता? ते शांतपणे प्लॅन कराया गेलेलो. असं काय प्लॅन करायचा होता का बाहेर जावं लागलं? हे घर मिळवायचं ना, वय मग मिळेल, आजच मिळेल. फक्त तू साथ दे. त्या गोपीनाथच्या नाटकाला बळी पडून आहे ना काय भलत असेल तर कबूल करायला नको. आता काय करायचं ग? आईला आणि तायडेला हे सगळं खरं वाटालंय. त्या गोपीनाथ आणि यामिनीनं वातावरणच असं केलं की लोकांनी खरंच वाटल. आणि मी आईला सांगायला गेले तर मलाच वरडली. मग आता करायचं काय? तो गोपीनाथ इतका बिनधास्त कसा वागलेला? मुन्नू, तू आईजवळ जा आणि ती काय भलत असेल तर कबूल करणार नाही याची काळजी घे. बाकीचं मी बघते, तू जा पटकन. तुम्ही आधी खाली या. जीव द्यायचा विचार सोडा. त्याने जीव द्यायचा विचार सोडायला पाहिजे असेल तर तू आधी आमचं घर सोड बाई. हे बघा, हे बघा, आपण काहीतरी मार्ग काढू, पण तुम्ही असं काही बी करू नका. मार्ग? आता मार्ग एकच आहे. ते माझं स्वतःच घर आहे, ते माझ्या नावावर कर, नाही तर मी चाललो. असं नका करू. बोल बाई बोल. चल, शेवटचा चान्स द्यालोय तुला. 10 पर्यंत मोजीन. 10 संपवायच्या आत माझं घर माझ्या नावावर नाही केलं तर मी 1 बोल लवकर. आव 2 राधी बोल. 3 अख्ख्या घर काय मड्यावर घेऊन जाणार आहेस का? 4 आता नवऱ्याचा जीव घेऊन मिळालेल्या घरात काय सुखी राहू शकणार आहेस का तू? 5 बोल बाई बोल लवकर एकदा हो म्हणून टाक. तू नवरा मानत नसलीस तरी मी नवरा मानते त्यांना. हो म्हण. 6 आया आया आपण काहीतरी केलं पाहिजे. 7 8 राजा बोल पटकन. 9 ठीक आहे, मी आपलं घर. अस्मी दीदी, ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. ए तू गप्प बस हे मुन्नू. ती कुठं काय जीवाचं बरं वाईट करून घेईल? 1 नंबरची नाटकी मुलगी आहे ती. तू गप्प बस. तू बोल गा अक्के, तू बोल. उशीर करू नको, बोल. काय करताय हो? सांभाळा. अस्मी, आया, तायडे, तुम्ही सगळ्यांनी बी बघा. ही दोरी याच्या कमरेला बांधलेली आणि ह्याचं दुसरं टोक इथं माग बांधून काय बी झालं तरी पडणार नाही याची सोय करून यो खोटारडा माणूस जीव द्यायचं नाटक करत होता. आणि याच्यापेक्षा माल लबाड असलेली ही यामिनी याची साथ देत होती. आय, ही दोघं आपलं घर हडप
करण्यासाठी कुठल्या बी थराला जाऊ शकतात. आयुष्यात पुन्हा कधी बी याच्यावर विश्वास ठेवू नको. तायडे, मी सांगत होते ना दीदीने हे नाटक आहे हे हुडकून काढलं नसतं तर. गोपीनाथ, तुला मरायचंय ना, पण धीर होत नाही. मी मदत. नको नको, मरायचं नाही मला, हा मरायचं नाही.